हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बाहेर खूपच कडाक्याची थंडी पडलेली होती. अंथरुणातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. पण कामं तर थांबत नाहीत ना. मग काय कसा बसा कंटाळा झटकला, फ्रेश झाले आणि सरळ किचनमध्ये पाऊल टाकलं. पहिले तर मी चहा ठेवला आणि चहासोबत खारीही घेतली. चहा मी लिटरली सोडलाच होता, पण तेवढ्यात थंडी चालू झाली. मग काय तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. इकडे माऊची आंघोळी झाली होती आणि माझी रात्रीची भांडी लावायची राहिलेली होती. भांडी घासायला काही वेळ नाही लागत, पण तीच भांडी रॅकला लावायची म्हटली की खूप कंटाळा येतो. आपल्याला कितीही कंटाळा आला तर कामेही करावीच लागतात. मग काय पटापट भांडी लावायला घेतली. सकाळची सुरुवात झाली की लगेच कामाची लगबगही चालू होऊन जाते. अशा प्रकारे माझी भांडी इथे लावून झालेली होती. आणि तर इकडे अहोने आणि मुलीने दोघांनी मिळून देवपूजाही करून घेतली. यांनी देवपूजा केली म्हणून माझं एक कामही कमी होऊन गेलं. देवपूजा झाल्यानंतर घरात किती प्रसन्न वाटतं, हो की नाही. इकडे पूजा तर झालीच होती. आता म्हटलं चला मीही माझे रोजचे काम करून घेते. इकडे मी भाजीची तयारी वगैरे करून घेतलेली होती. सगळ्यात आधी मी तर भाजी बनवली आणि दुसरीकडे मी पोळ्या वगैरेही करून घेतल्या. कामं तर कधी संपतच नाहीत. एक काम संपलं की दुसरं तयारच असतं. मग काय लगेच लागले मी दुसऱ्या कामाला. इकडे भांडे वगैरे घासायला घेतली. भांडे वगैरे सगळे घसून झाल्यानंतर किचन ओटा क्लीन केला. किचन ओटा क्लीन झाल्याशिवाय काय मनाला शांतता मिळत नाही. मी गॅलरी धुवून काढली होती आणि ह्या मॅडम तिकडे जाऊन पडल्या आणि सगळे कपडे ओले करून घेतले. आणि लगेचच मी कपडे धुवून ठेवलेले होते ते वाळतही घालून दिले. इकडे जेवणाची वेळही झाली होती. मग काय लगेचच जेवायलाही घेतलं. मस्तपैकी जेवण वगैरे झालं. तर बघा अशा प्रकारे मी सगळं घर क्लीन करून घेतलेलं होतं. आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.